खाली काय झाला? बेड्या खोला, याच्या बेड्या खोला. पळ, जिथपर्यंत तुझा जीव वाचेल तिथपर्यंत पळ. निघ. साहेब, हे बरोबर नाही. लय चुकीचं करताय तुम्ही. काय चुकीचं आणि काय बरोबर ते तू मला सांगायचं नाही. कारण तू माझ्या गन पॉइंट वर आहेस. त्यामुळं तू तुझी काळजी कर. एक पळ लवकर इथून. बघ, इथून तू पळून गेलास तर वाचू शकतोस. नाही साहेब, मी जर पळालो ना तर तुम्ही नाही वाचणार. फेक एन्काउंटरच्या केस मध्ये अडकाल साहेब तुम्ही. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, प्लीज मला कोर्टात घेऊन चला. ए, तुला काय वाटलं हे पाऊल मी माझ्या मर्जीने उचलतोय? मला तुला ठार मारायचाच आहे, पण मी माझ्या मनासारखं वागू शकत नाही रे. कारण माझ्या अंगावर वर्दी आहे. पण आता काळजी नाही, कारण माझ्या पाठीमागे खूप मोठी शक्ती आहे. त्यामुळे तू आता माझी काळजी करू नकोस, तुझी काळजी कर. अजून वेळ गेलेला नाही. निघतो. मोठी शक्ती म्हणजे नेमकं कोणी करायला सांगितलं असेल?
बाळाला घेऊन पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना मी स्वतःच्या डोळ्यात बघितले. मग गेले कुठे नेमकं? ठाकूर साहेब त्याचं काय वेडं वाकलं तर करणार नाहीत ना. त्यांचा काहीच भरोसा नाही, ते काय बी करू शकतात. लवकरात लवकर सत्याला शोधायला पाहिजे, पण कुठं शोधू काहीच कळेना. मौरे सरांना सांगते. मला एकटीला सत्याला शोधण्याशिवाय पर्याय नाही. एवढा विचार करू नको, वेळ नाही आपल्याकडे. निघ. मी नाही पळणार साहेब. जर तुम्हाला गोळी घालायचीच असेल ना तर अशीच घाला. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? निघ. तू असं ऐकणार नाहीस. ठाकूर, अरे भ्याड आहेस तू, भ्याड. तुझी हिंमत असेल ना तर ती बंदूक टाक आणि समोर समोर भेट मला. अरे बंदुकीच्या जोरावर तर कोण उड्या मारल रे? ती बंदूक नसेल ना तर तू शून्य आहे, शून्य. लय मस्तीला आल्यासारखं वागू नको. शांत राहायचं, कळलं? अरे तू मस्तीला आलायस. ज्या वर्दीचा मान राखायला पाहिजे तिचा अपमान करतोयस तू. तुझी लायकी आहे का वर्दी घालायची? बस ना आता, डोक्यात जाऊ नकोस. ठाकूर, वाघ ना कधी पाठ दाखवून पळून जात नाही आणि तुझ्यासारख्या भेकडासमोर तर नाहीच नाही. तुला गोळी चालवायची आहे ना, माझ्या छातीवर घाल गोळी. अरे मार ना, मार. आहे का तुझ्यात हिंमत? असल हिंमत तर मार. मला माहिती आहे की तू माझ्या छातीवर का गोळी चालवत नाही असते. कोर्टात तुला सांगता येणार नाही ना मी पळून गेलो म्हणून, बरोबर ना? अरे म्हणून मी पळूनच जाणार नाही. तुला काय करायचं ते कर. तुला मारायचे ना गोळी, मार मार. अरे मार के. काय झालं? घाबरलास? मार, अजून मार. वर्दीचा मान आहे ना म्हणून हात उचलत नाही मी. आज परत बघूया तू मारून दमतोस तर मी मार खाऊन दमतोय ते.
सत्या 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 काय आणखी किती वेळ लागेल आरोपीला आणायला? सर वी आर ट्राइंग सर. आणि इथे नेटवर्क नसल्यामुळे त्यांना फोन लागत नाहीये. मी परत एकदा ट्राय करतो सर. साहेब सर वी आर सॉरी सर. अहो इथे नेटवर्कच नाहीये त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाहीये. या जागेला तुम्ही नेमकं काय समजता? तुम्ही कसली कारणं देता याचं भान आहे का? एका आरोपीला वेळेत आणू शकत नाही तुम्ही. कसली कामं करता? सॉरी सर, पण आरोपीला आणण्याची जबाबदारी ठाकूर साहेबांनी स्वतः घेतली होती, त्याच्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही सर. येस सर. कारण देऊ नका, ब्लेम गेम करू नका. इट इज व्हेरी सिरियस. तुम्हाला काय सिरियसनेस आहे का? आहे का? अहो जा जा आणि घेऊन या आरोपीला. कोर्टाचा वेळ वाया जातोय. जावा. येस सर. अजून कसे आले नाहीत? नाही म्हणजे दरवेळी तर टाइमावर येतात ना सगळे. तुमची लाडकी सुंदर कुठे आली अजून? मम्मी, माया मंजूला काही बोल लावू नकोस. शांत राहो. देवा, माझ्या सत्याला काय नाही उडू नको. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय.
पोलीसवाले मॅडम, एकटं कुठे चाललंय? काय झालंय? नाही काय नाही. अहो त्यानं अवतान धाडलंय म्हणून आलोय. तुम्हाला मदत हवी आहे ना? हा, अहो तुमच्या चेहऱ्यावर काळजी दिसली म्हणून गाडी थांबवली. असं समजा की त्यानंच मला धाडलंय. माझ्या नवऱ्याला कोर्टात हजर व्हायचं होताच. निर्दोष सुटणार होता तो, पण पोलीस त्याला कोर्टात न घेऊन जातात दुसरीकडे घेऊन गेलं कुठतर. मला काळजी वाटते की ते त्याच्या बरोबर काहीतरी विपरीत करतील. मला काय बी करून त्याला शोधायचंय. काळजी नको कपोरी, आपण त्याला शोधू. चल गाडीत बस. पुरी, जगात अजूनही असे लोक आहेत ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. काळजी नको करू. चल. उलट बोलतोस? मला मला डोळे दाखवतोस? ए पाणी. अरे हिमतीच्या गोष्टी करत होता ना, आता काय झालं? स्वतःचा जीव वाचवायला तुला एक चान्स देतो. पण अरे अंगात जीव नाही तुझ्या, तू काय पळणार? हा चल एक काम कर, मरायच्या आधी तुझ्या आवडत्या व्यक्तीचं नाव घे, म्हणजे म्हणजे तू मरायला मोकळा. हा तू जर नाव घेऊन तुझ्या मदतीला कोणी आलं तर तू नशीबवान, नाहीतर कर्मदरिद्र आहेस तू. कर्मदरिद्र आहेस तू. कोण आहेस? कर्मदरिद्र आहेस. कर्मदरिद्र आहेस. कर्मदरिद्र आहेस तू. शेवटचं नाव घे म्हणलं ना, घे नाव. आता कर की. हा डुमू 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 कर. बंदर नाचेगा, नाचेगा बंदर. बंदर कूदेगा, कूदेगा बंदर. घे नाव. अरे घे ना. कुणाचं नाव घेणार? बायकोच? त्या मंजूच? अरे घे. घे नाव. नाव घे.
पण तुझ्या नवऱ्याला कोर्टात का घेऊन चालले होते ते? असं काय गुन्हा केला त्यानं? त्यानं काहीच गुन्हा केलेला नाही. उलट खुनाच्या खोट्या केसमध्ये त्याला अडकवलं जातोय. कुणीतरी मोठा माणूस आहे जो त्याला अडकवायला बघतोय. आज तो निर्दोष सुटणार होता म्हणून त्याला गायब करायचा प्लॅन आहे. थांबवा गाडी, थांबवा म्हणलं ना. इथं कुठला घेतली गाडी? हा जंगलातला रस्ता आहे. पोरी तुला जिथं जायचं तिथंच घेऊन जातोय मी. काहीतरी गडबड दिसते. अशा आड वाटेल का गाडी घातलेली? काही गडबड नाही. ही आड वाटच तुला योग्य रस्त्यावर घेऊन जाईल. काळजी करू नकोस. हे बघा, मला उतरायचंय. माझी बी जाईन, सोडा मला. विश्वास ठेव. माझी बी जाईन, सोडा मला. विश्वास ठेव. गाडी थांबवा म्हणलं ना. मला उतरायचंय. मी पोलीस आहे माहितीये ना. थांबवा गाडी आत्ताच्या आत्ता. काळजी करू नकोस. तुला जिथं पोहोचायचंय तिथंच पोहोचवतोय मी. हे बघा, गाडी थांबवा आत्ताच्या आत्ता. इथं वाचवा, वाचवा. हे बघा, गाडी थांबवा. खरंच सांगते मी. मी तुला म्हटलं होतं ना, तुला जिथं पोहोचायचं तिथंच पोहोचवेन. जा, वाचव तुझ्या नवऱ्याला. थँक्यू मामा म्हणतात मला. थँक्यू मामा. पुरी, ही घोंगडी घेऊन जा, कामाला येईल. घोंगडी काय कामाला येणार माझ्या? कधी कोण कसं कामाला येईल सांगता येत नाही. घेऊन जा, मामाची घोंगडी आहे. येते. घोंगडी मामा. ए, घेऊन जा वर त्याला.
माने या खाली. ए माग फिर. जाऊ का? वळवटा, अरे आता मंजू पण फोन उचलत नाहीये. काय झालंय नेमकं? आरोपी कुठे आहे? म्हणजे सर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण सर सत्यजित सुर्वे आणि इन्स्पेक्टर ठाकूर यांना कॉन्टॅक्ट होत नाहीये सर. काहीच तपास लागत नाहीये. पत्ता नाही म्हणजे एवढा हलगर्जीपणा कसा असू शकतो? हे पहा, तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय. यासाठी तुम्हाला शिक्षा सुद्धा दिली जाऊ शकते. कळतंय का? येस सर. नेमका कुठं गायब झाला असेल सत्या? तिने बेटर कुठे आली अजून? मुद्दाम केला असणार आहे तिने. माया, मंजूला काही बोलू नकोस, शांत राहा. बोलू नको म्हणजे? मग सत्याच्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळेच. तिथंच काहीतरी केलं असणार आहे का? माया अगं, कोर्टात आहेस तू, त्या कोर्टाचं तरी भान ठेव जरा. तुम्ही शांत बसा. जसाहेब, सत्यजित सुर्वे यांना यायला उशीर होतोय त्याबद्दल मीच दिलगिरी व्यक्त करतो. पण माझी कोर्टाला अशी विनंती आहे की ते जरी नसले तरी कोर्टाने जो निकाल राखून ठेवलाय त्यांच्याबाबत तो कोर्टाने वाचून दाखवावा प्लीज. ठीक आहे. सरकारी वकिलांचं ह्याच्यावर काय म्हणणं आहे काय? येस जज साहेब, तुम्ही निकाल देऊ शकता, त्याची काहीच हरकत नाही. पण सत्यजित सुर्वे कोर्टात का हजर नाहीयेत? ते पळून गेले आहेत का? याची शहानिशा करून मगच कोर्टाने जो काही निकाल आहे तो कळवावा. जाऊ का? नाही, मी एकटी कशी पुन्हा सगळ्यांना? काहीतरी असं करायला पाहिजे की सत्या बी वाचेल आणि मी या लोकांना दिसणार बी नाही. माने कुठे गेला तू? शोधा.
हा भंडरा कुठला आला? कुठे गेला सत्या?